मित्रांनो, मास्तर सुलतान आबेदा एम.के. हयात शेख उर्फ कवी सावनसागर यांची जवळपास 7 पुस्तके आता आपण वाचू शकता Amazon Kindle आणि Google Play Store वर सुद्धा. होय, महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त त्यांची पहिली मनातील भूते ही कादंबरी 2002 मध्ये अंजनी प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाली. मुलांच्या मनात भूतप्रेताबद्दल बसलेली खुळचट भीती अंधश्रद्धा घालवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास प्रेरणा देणारी महाराष्ट्र शासनाने अनुदान देऊन प्रकाशित केलेली ही एक बोधप्रद कादंबरी आहे, जी सध्या आपल्याला ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध आहे. त्यांचे दुसरे पुस्तक च्युइंग गम 2003 मध्ये गम प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकालाही महाराष्ट्र शासनातर्फे ग्रँट मिळालेले आहे. च्युइंग गम हा बालकिशोर दोस्तांसाठी धमाल गमती जमतीच्या कवितांचा जणू खजिनाच आहे. तर जय विज्ञान हा त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह आहे. विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत प्रत्येक विषय, निसर्गातील अद्भुत घटना, खगोलशास्त्र, विज्ञान रंजक पद्धतीने समजावून त्यांचे अज्ञान दूर करण्याचा त्यांचा हा या माध्यमाने एक प्रयत्न होईल. विज्ञान हा विषय अवघड, बोजड व वृक्ष हा गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनातून हद्दपार करून त्यांची विज्ञान विषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता त्यांना नानारंजक विषय, आकर्षक चित्रांसह पुस्तकाशी खेळवून ठेवणे गरजेचे आहे. करिताच हा एक अभिनव उपक्रम होईल. जय विज्ञान विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तर एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. कधी काळी मुंगळा भांगळा, जंगलात भटकणारा, गुहेत राहणारा, शिकार करून कच्चे अन्न, मांस खाणारा, कालचाच माकड हो. म्हणजे मानव आज ब्रह्मांडाची सैर करतो. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची प्रचंड क्रांती झाली, ते केवळ विज्ञानाच्या बळावर. भारताला महासत्ता बनवण्यासाठी म्हणूनच विज्ञानाची कास धरणे व विज्ञानाचा जय जयकार करणे गरजेचे झाले आहे. आणि म्हणूनच जय विज्ञानची ही निर्मिती झालेली आहे. आजवर खगोल, विज्ञान या विषयांवर कथासंग्रह, लेख, कादंबऱ्या इत्यादी बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. मात्र या विषयावर खास विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कवितांचा संग्रह हा एक आगळा वेगळा जरा हटके प्रयत्न आहे.